मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत आज आढावा बैठक। अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट, सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर। अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुद्धा क्लीन चिट। सुशांत सिंगची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं। आमच्याकडे पुरावे वेळ आल्यावर पोलिसांना देऊ, तर सुशांत सिंगच्या मृत्यूवरून नारायण राणेंचा मोठा दावा। मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण भाजपवरच उलटलं। महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी सुशांतच्या मृत्यूचा गैरवापर। सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर काँग्रेस नेते सचिन सावंतांचं ट्विट। नागपूर राड्यामध्ये वाहनांची तोडफोड झालेल्यांना 3 ते 4 दिवसात नुकसान भरपाई देणार। नुकसान भरपाईची रक्कम दंगेखोरांकडून वसूल करणार। नुकसान भरपाई न दिल्यास संपत्ती जप्त करणार असल्याची आक्रमक फडणवीसांची भूमिका। नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला, ही चर्चा खोटी। महिला पोलिसांवर दगड फेकण्यात आले, कडक कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नागपूर राड्यातील 104 जणांची ओळख पटली, तर 92 जणांना अटक। सोशल मीडियावर हिंसा घडवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांना सुद्धा सहआरोपी करणार। फडणवीसांची माहिती। नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट होता, हे आत्ताच म्हणणं योग्य नाही। हिंसाचार नियोजित असल्याचं काही ठिकाणी दिसून आलंय। फडणवीसांची माहिती। तर नागपूर हिंसाचार प्रकरणातील जखमी असलेल्या एकाचा मृत्यू। नागपुरातील मेयो रुग्णालयामध्ये इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती। निर्दोष असल्याचं म्हणत नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या जामिनासाठी अर्ज, तर फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार। नागपूरमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात दिलासा। परिमंडळ 3 आणि 4 मधील संचारबंदी पूर्ण उठवण्याचा निर्णय। काही भागात संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय। प्रशांत कोरटकर कुठेही असो अटक करणारच, मुख्यमंत्री फडणवीस। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर लुकआउट सर्क्युलर जारी, तर प्रशांत कोरटकरच्या परदेश प्रवासाची माहिती आता घेणार। प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे केला जमा। कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहितीही समोर। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा चंद्रपूरमध्ये शोध सुरू, तर चंद्रपुरातील सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांच्या हाती। दुबईमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर आता कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा होती। सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही। कोरटकर भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा सापडू शकतो, राऊतांचा गंभीर आरोप। प्रशांत कोरटकर पळाला, त्याच्याशी देशाचा आणि देशाच्या गृह खात्याचा काय संबंध? कोरटकर कुठेही गेला असला तरी त्याला परत यावंच लागेल। पळून पळून कुठे जाणार? छगन भुजबळांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या कार्यशैली संदर्भात गैरसमज नको, कोरटकर बाबत कसून तपास व्हावा। कोरटकरच्या चंद्रपूर वास्तव्याच्या माहितीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। कोरटकर सापडणार नाही, कारण सोयरे सापडत नाहीत। महापुरुषांच्या विरोधात बोलून माफी मागायची हे सोपं झालंय, जरांगेंची ही खोचक टीका। कोरटकरला सरकार भाजप कधीही माफ करणार नाही। कोरटकरनं केलेलं वक्तव्य जनतेला सहन झालेलं नाहीये। कोरटकरवर कठोर कारवाई होणारच, भागवत कराडांची प्रतिक्रिया। दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन। पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी विनंती। नारायण राणेंचं वक्तव्य। दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी, तर आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतनं गंभीर आरोप। दिशा सालियन प्रकरणात मुद्दाम आदित्य ठाकरेंवर कारवाई होऊ नये, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई व्हावी। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। जातीयवादी नेते कोण कोण आहेत हे गडकरींना विचारलं पाहिजे। ते मोठे नेते आहेत, त्यामुळे मोठी नावं घेऊ शकतात। अशा नेत्यांना पक्षात घेऊ नये, नारायण राणेंची प्रतिक्रिया। प्रत्येक वेड्याला दुसरी माणसं वेडीच दिसतात, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। दरम्यान फडणवीसांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार दिसते, अशी राऊतांनी केली होती टीका। सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांसह ठाकरे कुटुंबांवर टीका केली आहे। अनिल परब सुषमा अंधारेंवर का बोलत नाहीत? मनीषा कायंदेंचा सवाल, तर राऊतांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाहीत असंही वक्तव्य। पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या आधी दोघांमध्ये बैठक। सर्वजण विधानसभेत रोज भेटतात, आता मारामारी करायची का? आम्ही राजकारणात शत्रू नाही। अजितदादा जयंत पाटील यांच्या भेटीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सशक्त लोकशाहीमध्ये संवाद असला पाहिजे, जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटीवर सुळेंची प्रतिक्रिया। तर मागच्याच आठवड्यात मी सुद्धा अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य।
अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये राजकीय चर्चा झाली असेल असं वाटत नाही. अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये गुन्हेगारी वाढली तर एका मंत्र्यांची विकेट गेली आहे. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. मंत्रिमंडळात जाण्यासाठी मेळावा घेत नाही. छगन भुजबळ नाम ही काफी आहे. जळगावातील सभेत भुजबळांची तुफान फटकेबाजी. देशमुखांसाठी लढले ते जाऊ द्या म्हणत आहेत. सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालंय. तसा रिपोर्टच आलाय. सूर्यवंशी दलित होते म्हणून विषय जाऊ द्या असं म्हणता का? भुजबळ यांचा सुरेश धसांवर निशाणा. राज्यात शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यात अशांतता राहिली तर येणारे उद्योग थांबतील. भुजबळांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये शांतता आणि पोलीस बंदोबस्त तर पोळका असणाऱ्यांनी कबर उचलावी आणि घरी ठेवावी. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर तुमच्यात दम असेल तर कबर खोदून काढा. वडेट्टीवारांचंही त्यांना आव्हान. औरंगजेबाला महाराष्ट्रात गाडलं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही. समाजात द्वेष पसरवून सामान्य लोकांचा फायदा करून घेणार जरांगेंची सरकारवर टीका. ठाकरेंना दंगली कुठे आणि कशा घडवायच्या होत्या तारखा सांगू शकतो. ठाकरेंविषयी आम्हाला अधिक माहिती आहे. राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते. नितेश राणेंचा हल्लाबोल. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. 3 आठवड्यांनंतर सुद्धा पोलिसांना आरोपी सापडत नाही. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडाळ करतायत. नातीची छेडछाड केल्याच्या प्रकरणात खडसेंचा आरोप. जयकुमार गोरे खंडणी प्रकरणातील महिलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. तर आमच्या पक्षकारानं कुठलीही रक्कम स्वीकारलेली नाही. पैशांच्या बॅगला महिलेनं हात लावलेला नाही. संबंधित महिलेच्या बचाव पक्षाचे वकील नितीन गोडसे यांची माहिती. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय. केंद्र सरकारची मोठी घोषणा. तर 1 एप्रिल 2025 पासून हा निर्णय लागू होणार. जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर मागील 7 ते 8 महिन्यांपासून आम्ही मागणी लावून धरली आहे. त्याला यश आलं. ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया. तर निर्यात शुल्क हटवल्यामुळे अर्थव्यवस्थेत भर पडेल. पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांचीही प्रतिक्रिया. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आता एप्रिलमध्ये बैठक घेऊ. फोनवरून मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडू यांना आश्वासन. मात्र बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम. आरोग्य सेवेतील गट ड च्या 680 पदांची सरळ सेवेनं भरती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नियुक्तीचा आदेश. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अहिल्यानगरमध्ये 13 एप्रिलला भव्य मोर्चा निघणार. सकल मराठा समाजाच्या जिल्हाव्यापी बैठकीत निर्णय. मराठा बांधवांची या बैठकीला मोठ्या संख्येनं हजेरी. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबियांचं उपोषण सुरूच. उपोषणाचा आजचा 5वा दिवस. मुलांना मारहाण करणाऱ्यांना घर जाळणाऱ्यांना अटक करावी ही मागणी. धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरच्या जीवाला कारागृहात धोका. दादा खिंडकरच्या पत्नीचे कारागृह अधीक्षकांना पत्र. बीडमध्ये पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून आणखी एका गुंडावर कारवाई. गुंड मोहन मुंडेवर एमपीडी अंतर्गत कारवाई. वाहनांच्या नंबर प्लेट्स मराठीत का करता येऊ शकत नाहीत? जर सिग्नल यंत्रणा मराठीत करता येऊ शकते तर नंबर प्लेट का नाही? मनसे नेते योगेश चिले यांचा सवाल. जे रुग्णालय हे केवळ एक एमआरआय आणि सिटी स्कॅन त्या ठिकाणी मशीन आहे. तर एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीनच्या तुटवड्यावर जे रुग्णालयाचा खुलासा. इतर रुग्णालयामध्ये मशीन नसल्यानं जे रुग्णालयावर सध्या ताण पडतोय. मुंबईमध्ये 50,000पेक्षा अधिक क्षयरोगाचे रुग्ण. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 39%. पालिकेनं राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली. पाणी कपातीला सामोरे जावं लागू नये म्हणून पालिकेच्या उपाययोजना. पुण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. वारजे या ठिकाणी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनीचं काम आता करण्यात येणार. वारजे, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध या परिसरात आता दिवसभर पाणी पुरवठा विस्कळीत. मुंबई विद्यापीठाचा 2025 ते 26 साठीचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. या अर्थसंकल्पावर विविध जुन्या योजनांची छाप असून नव्यानं तरतूद. कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीमध्ये 8 अनधिकृत प्राथमिक शाळा. टिटवाळ्यामध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळा असल्याचं समोर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहाडी गोरेगावमध्ये 35 मजली इमारत. तर म्हाडाची पहिली उंच आणि पंचतारांकित ही इमारत. घरांचा ताबा एप्रिलमध्ये मिळणार. झोपडीवासियांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण गतिमान करण्यासाठी प्रभागनिहाय संस्थांची नियुक्ती. आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन. मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच बदललेली संघटनात्मक रचना या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये लवकरच आता गवताची लागवड, तर महापालिका पर्यावरण विभागाची धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजनेला मंजुरी. आज मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल, तर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असणार. बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता लोकल सेवा उपलब्ध होणार, तर मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून MUTP 3B मध्ये पनवेल वसई उपनगरी रेल्वे प्रकल्पाचा समावेश. विरारच्या नारंगी ते सफाळे रोरो सेवा सुरू करून नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या. शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरींची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी. उन्हाळी सुट्ट्यांमुळे विदर्भवासियांसाठी आता उन्हाळी विशेष गाड्या धावणार. मुंबई नागपूर पुणे नागपूरसह इतर मार्गांवर 332 विशेष गाड्यांचं नियोजन. मुंबई पालिकेच्या घनकचरा विभागातील वाहन चालकांना आता वाहन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण दिलं जाणार. वाहतूक नियम आणि वाहनांची काळजी घेण्यासंदर्भात माहिती दिली जाणार. कल्याण विठ्ठलवाडी बस डेपोतील शौचालय दुरावस्थेत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची इथे मोठी गैरसोय. प्रशासनाला निवेदन देत तातडीनं शौचालय दुरुस्त करण्याची मनसेची मागणी. उल्हास नदी प्रदूषण विरोधात KDMCच्या माजी नगरसेवकांचं मुंडन आंदोलन. उल्हास नदीतील जलपर्णी काढून सांडपाणी थांबवण्याची मागणी, तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी होणाऱ्या मालवाहतुकीला टेम्पो चालक मालक संघटनेचा विरोध. RTO अधिकाऱ्यांकडून बांदा तपासणी नाक्यावर चेकिंग. मागच्या वर्षीच्या तुलनेत तूर आणि हळदीचे दर घसरले. परभणीमध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि हळद उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत. वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट. देवगड हापूस आंब्याचं उत्पादन हे 30% होणार. आवक कमी झाल्यामुळे आंब्याची चव आता महागणार. परभणी महापालिकेकडून थकीत कर वसुलीसाठी जोरदार मोहीम. पालिकेनं राबवलेल्या मोहिमेत तब्बल 24,51,000चा थकीत कर वसूल, तर काही मालमत्तांवर जप्तीची ही कारवाई. परभणीमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या 21 जणांवर गुन्हे दाखल, तर 57 जणांना नोटीस. परभणीमध्ये जे सध्या सायबर पोलीस ठाण्यात इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अलर्ट. जळगावमधील माजी उपसरपंच हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. कानसवाडातील शिवसेनेच्या माजी उपसरपंच युवराज कोळींची झाली होती हत्या. सोलापूरच्या माळशिरसमध्ये मोहिते पाटील गटाला धक्का, तर पिलीव जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते यांच्यासह अनेक सदस्यांचा भाजपत प्रवेश. अशोक चव्हाणांशी माझं राजकीय वैर नाही. योगायोगानं आम्ही एका पक्षात राहत नाही. अशोक चव्हाणांनी आमच्यासोबत काम करावं ही इच्छा कायम. प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया. सीमांकन विरोधात आता दक्षिण भारतातील 5 मोठी राज्य एकवटली, तर केंद्र सरकार विरोधात दक्षिण भारतातील राज्यांची मोहीम. लोकसंख्येवर सीमांकन झाल्यास उत्तरेकडील राज्यांची जागा वाढेल. लोकसभा जागांसाठी सीमांकन प्रक्रिया 2026 पासून सुरू होऊ शकते. पुणे पोलिसांकडून परराज्यातून येणाऱ्या गांजावर कारवाई. 17,10,000चा गांजा पोलिसांकडून जप्त. मुंबई पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागामध्ये रूट मार्च, तर नागपूरमधील तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग अलर्ट. ठाण्यातील पत्नीपासून विभक्त नराधमाकडून मुलीवर अत्याचार. आईच्या तक्रारीवरून पोक्सोचा गुन्हा दाखल. पोलिसांनी गुड टच बॅड टचचे धडे दिल्यानंतर प्रकार उघडकीस. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतली. धुळे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 17,442 प्रकरणांचा निपटारा. 22,48,77,000 रुपयांची नुकसान भरपाई वसूल. नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीतील आता शासकीय कार्यालयांवर मोठ्या प्रमाणात कर थकीत. आतापर्यंत 8,86,00,000ची वसुली. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत 100% कर वसुलीचं आव्हान. धुळे जिल्हा परिषदेचा 27,28,84,000 रुपयांचा अर्थसंकल्प सादर. ग्रामीण विकासावर यामध्ये भर. कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर होणार. तर नंदुरबारमधील 4.25 लाख कुटुंबियांचं EKYC अजूनही बाकीच. मोफत धान्याचा लाभ मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंत EKYC करणं बंधनकारक. धुळ्यामध्ये वाढत्या उन्हामुळे आता कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी. नंदुरबार जिल्हा प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी द्यावी. भारतीय जैन संघटनेची मागणी. धुळ्याच्या साक्रीमध्ये शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन. धुळे शहरातील सर्व नाल्यांवरील पुलांना जाळी लावण्यात येणार. परिसरातील नाले स्वच्छ राखण्यास यामुळे मदत होणार. जळगावात वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या तरुणाला अटक, तर 9,200 रुपये किमतीचे 100 लिटर डिझेल जप्त. जळगावच्या खर्दे बुद्रुकमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला 25,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. जळगावात जिल्हा माहितीपट कार्यालयाचं लोकार्पण, तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.
जळगावाच्या जामनेरमध्ये अवैध पद्धतीनं घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्यास प्रकार उघडकीस, तर 3 ठिकाणांवर पोलिसांचा छापा, 3 मशीन्स आणि 12 घरगुती सिलेंडर्स जप्त. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यालयाच्या आवारातील एका जखमी श्वानाची दखल घेतली. प्राथमिक उपचारानंतर या श्वानाला पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवलं. टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी वरुण दास यांचा गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याशी डिओलॉग विथ वरुण दास या कार्यक्रमात विशेष संवाद. अध्यात्म जीवन आणि मानसिक आरोग्यावर यामध्ये विशेष चर्चा. जळगावच्या अंमळनेरमध्ये आमदार अनिल पाटील यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला. मारवड या ठिकाणी फ्रेंड्स कबड्डी संघाच्या वतीनं 50 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेचं यांनी आयोजन केलं होतं. मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मदस दानवेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. गिरगाव चॅम्पियन्स लीग 2025 या स्पर्धेत दानवेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मुंबईमध्ये एमसीए मैदानावर आता राजकीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा क्रिकेट सामना पार पडला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, बॉलिवूड सेलिब्रिटींसह विविध पक्षांच्या नेत्यांनी इथे हजेरी लावली होती. नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकांसह 4 रौप्य पदकं पटकावली. नेमबाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी पटकावली पदक. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात आज डबल थरार. दुपारी 3:30 वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये चुरस रंगणार, तर संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई पुढे फिरकीचं आव्हान चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई असा हा सामना रंगणार.